अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लेकरांनो, मनात कोणतीही भीती ठेवू नका. या जगात जे काही घडते ते परमेश्वराच्या इच्छेने आणि योग्य वेळेनुसार घडते. तुम्ही फक्त श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म यांचा मार्ग कधीही सोडू नका. मनात माझे नाम कायम ठेवा. प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या. जिथे माझे नाम आहे तिथे मी स्वतः उपस्थित असतो. जीवनात सुख येईल, दुःखही येईल, यश मिळेल, अपयशही येईल, परंतु कोणत्याही परिस्थितीत तुमचा विश्वास डळमळू देऊ नका. संकटे ही तुमची परीक्षा असते, शिक्षा नसते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो. प्रत्येक कठीण प्रसंगानंतर नवीन सुरुवात होत असते. म्हणून धीर धरा, संयम ठेवा आणि कर्म करत राहा. तुमच्या मनात जर राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार भरला असेल तर त्या मनात शांती कधीच राहणार नाही. दुसऱ्यांच्या यशावर जळू नका. प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ मिळत असते. तुमच्या वाट्याला जे आहे ते योग्य वेळी नक्कीच मिळेल. दुसऱ्यांचे वाईट करण्याचा विचारही करू नका. दुसऱ्यांसाठी खोदलेला खड्डा एक दिवस स्वतःलाच भरावा लागतो. आई वडील हेच आपले पहिले देव आहेत. त्यांचा आदर करा. त्यांच्या आशीर्वादात मोठे सामर्थ्य आहे. ज्यांच्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी आणि सुख कायम राहते. त्यांची सेवा करा, त्यांना प्रेम द्या आणि त्यांचे मनही कधीही दुखवू नका. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असला तरी तोच खरा मार्ग आहे. खोटेपणाने मिळालेला आनंद क्षणिक असतो, पण सत्याने मिळणारा सन्मान कायमचा असतो. कोणाची फसवणूक करू नका. मिळवलेले धन कधीच सुख देत नाही. फसवणुकीचे कष्टाने कमवलेला 1 रुपया हा अन्यायाने मिळालेल्या 1000 रुपयांपेक्षा श्रेष्ठ असतो. गरीब, गरजू आणि दुःखी माणसाला मदत करा. मदत करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये. खरा धर्म हा मंदिरात फक्त दिवा लावण्यात नाही, तर एखाद्याच्या जीवनात आशेचा दिवा पेटवण्यात आहे. वेळ खूप मौल्यवान आहे. वेळ वाया घालवू नका. प्रत्येक दिवस हा परमेश्वराने दिलेली नवीन संधी आहे. काल निघून गेला, उद्या अजून आलेला नाही. म्हणून आजचा दिवस चांगल्या कर्मांनी भरून टाका. जे काम आज करता येईल ते उद्यावर ढकलू नका. कष्टाशिवाय यश मिळत नाही. माझ्यावर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे. प्रयत्न तुमचे असले पाहिजेत आणि कृपा माझी असेल. जो मनापासून प्रयत्न करतो त्याला योग्य वेळी योग्य फळ मिळते. तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. कटू शब्द तलवारीपेक्षा जास्त जखम करतात. एखाद्याला प्रेमाने बोललेले शब्द त्याच्या आयुष्यात आशा निर्माण करू शकतात. म्हणून नेहमी सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. कोणाचाही अपमान करू नका. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यात भेदभाव करू नका. माणसाची किंमत त्याच्या पैशाने नव्हे तर त्याच्या संस्कारांनी आणि कर्माने ठरते. तुमच्या मनात जे आहे ते परमेश्वरालाही माहीत आहे. म्हणून दिखावा करू नका. भक्ती ही लोकांना दाखवण्यासाठी नसते. भक्ती मनापासून केली तरच ती माझ्यापर्यंत पोहोचते. मोठमोठ्या पूजा करण्यापेक्षा एक निर्मळ मन अधिक प्रिय असते. संकट आले की घाबरू नका. त्यावेळी माझे नाव घ्या. मी तुमच्या सोबत आहे. कधीकधी मी तुमची परीक्षा घेतो, पण कधीकधीही तुम्हाला मी साथ सोडत नाही. योग्य वेळी येईपर्यंत धीर धरा. लोभ हा सर्व दुःखाचे मूळ आहे. गरजेपुरते कमवा, पण समाधानाने जगा. दुसऱ्यांकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. समाधानातच खरे सुख आहे. दररोज काही वेळ नामस्मरण करा. मन शांत करा. प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द नव्हेत, ती मनाची परमेश्वराशी झालेली भेट आहे. मनापासून
केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. क्षमा करायला शिका. राग धरून ठेवणारा माणूस स्वतःच जास्त त्रास सहन करतो. ज्यांनी तुमच्याशी वाईट केले त्यांच्यासाठीही चांगलेच चिंतन करा. कर्माचा न्याय अचूक असतो. परमेश्वर सर्व पाहत असतो. तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. पैसा संपतो, पण संस्कार आयुष्यभर साथ देतात. सत्य, प्रामाणिकपणा, प्रेम, दया आणि सेवा यांची शिकवण द्या. कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची सुरुवात असू शकतात. प्रत्येक वादळ कायम राहत नाही. काळ बदलतो, म्हणून आशा सोडू नका. मी तुम्हाला नेहमी सांगतो, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवताना तुमचे कर्तव्यही विसरू नका. तुमचं कर्मच तुमचे भविष्य घडवते. चांगले कर्म करा. कोणाचे मन दुखावू नका. शक्य तितके प्रेम वाटा. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका. लक्षात ठेवा, धन, मान, सन्मान, पद आणि प्रसिद्धी हे सर्व तात्पुरते आहे. शेवटी माणसासोबत त्याचे कर्मच जाते. म्हणून जगा की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमच्या चांगुलपणाची आठवण काढतील. सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार माना. रात्री झोपताना दिवसातील चुका मान्य करा आणि त्या सुधारण्याचा संकल्प करा. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि नामस्मरण करा. सत्कर्म करा. आई वडिलांचा सन्मान करा. गरजूंना मदत करा. सत्याचा मार्ग हा सोडू नका. तुमचे मन निर्मळ ठेवा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही मिळणारच आहे. आणि शेवटी माझे एक वचन कायम लक्षात ठेवा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. योग्य वेळी जे तुमच्यासाठी उत्तम आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. श्री स्वामी समर्थ. जो कोणी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना श्री स्वामी समर्थ यांचा कायम साथ राहणार आहे. तरी ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल, ज्यांनी कुणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल, त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या स्वामींचं एक मनापासून कमेंट करायची आहे. श्री स्वामी समर्थ.